नमस्कार. माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. आज आपण काही अध्यात्माबद्दल नाही बोलणार आहोत, कारण ह्या महिन्यामध्ये माझ्याकडे 2 आत्महत्याचे केसेस झाले, तर त्या आत्महत्याबद्दल आपण बोलू. अध्यात्म हे शरीराने नाही होऊ शकत, हे आपल्याला पहिलंच जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून आपले सारेचे सारे जे सत्संग आहेत ते अध्यात्मावर होतात. पण आज आपण बोलणार आहोत जीवनाबद्दल, की जर तुम्ही अध्यात्म करत असाल आणि अवधूत गीता वाचत असाल, तर तुमच्या मनात आत्महत्या हा शब्दच आला नाही पाहिजे. मृत्यूचं भय जाणं, ज्या वेळेला तुमच्या जीवनातनं मृत्यूचं भय एकदम गायब होतं, मृत्यू ही संकल्पनाच तुमच्या मनात येत नाही, त्यावेळेला तुम्ही 100% अध्यात्मामध्ये असता हे जाणून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता 1-2 केसेस असे आले की व्यक्ती खूप प्रयत्न करते, सगळं होतं आहे, पण त्यांच्या मनामध्ये एक आत्महत्याचा विचार चालू आहे. याचा अर्थ सर्वप्रथम त्यांना भगवंतावर विश्वास नाही आहे, त्यानंतर स्वतःवर विश्वास नाही आहे. आणि ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नाही आहे तो अध्यात्म करूच शकत नाही. तर मला असं म्हणणं आहे की बघा, तुम्ही आत्महत्या करण्याचा जेव्हा प्रयत्न करता किंवा विचार आणता, तर तुम्हाला असं वाटतं की मी या शरीरातनं जेव्हा जीव बाहेर येईल तर माझे सगळे प्रॉब्लेम्स, म्हणजे ज्या कारणामुळे तुम्ही आत्महत्याचा विचार करताय ते संपेल. नाही, तो तसाच राहणार आहे. म्हणून हा असा विचारच नका करू की मी जर ह्या शरीरातनं बाहेर आल्यावर ज्या प्रॉब्लेम्समुळे मी आत्महत्या करणार आहे ते संपतील. नाही. म्हणून थोडं पहिलं ऐकून घ्या. जर आत्महत्या तुम्ही म्हणजे निसर्ग तुम्हाला परमिशन देतो आत्महत्येचं, मी असं नाही म्हणत नाही देतो, पण कधी? ज्या वेळेला सर्वच प्रकारे तुम्ही प्रयत्न केला आणि ती गोष्ट साध्य होत नाही आहे, तर तुम्हाला आत्महत्या करण्याचा मार्ग आहे. पण तुम्ही प्रयत्नच न करता डायरेक्ट तुम्ही आत्महत्याचा मार्ग गेला म्हणजे तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाताय. म्हणजे जसं तुम्हाला आत्महत्या करायची म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे शरीर सोडायचं आहे. पण शरीर सोडून काहीच होणार नाही आहे. त्या अगोदर तुम्ही घर सोडा. एकदा घर सोडून बघा की तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो आहे का, ते नाही होत आहे. मग संबंध सोडा. संबंध सोडून तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो आहे का. जमीन जायदाद सोडा. बघा, काही ना काही भौतिक किंवा मानसिक त्रास सोडल्यामुळे तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होईल. मग तुम्हाला शरीर सोडण्याचं एवढं मोठं का हे करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. शरीर सोडणं हा खूप मोठा निर्णय आहे. एक लक्षात घ्या, शरीर सोडणं म्हणजे सरळ तुम्ही भगवंतांच्या आणि निसर्गाच्या अगेन्स्टमध्ये जाणं आहे. कारण हे शरीर तुम्हाला भगवंत आणि निसर्गाने दिलेलं आहे, याच्यावर तुमचा अधिकार नाही आहे. तुम्ही आई वडील सोडा, बहीण भाऊ सोडा, नातेवाईक सोडा, समाज सोडा, हे भगवंताने किंवा निसर्गाने नाही दिलं. हे तुम्ही हे तुमचं जग आहे, ते तुम्ही सोडू शकता. तुम्ही जमीन जायदाद सोडा, तुम्ही पैसा सोडा, तुम्ही घर सोडा. हे सगळं भगवंताने दिलेलं नाही आहे, हे निसर्गाने दिलेलं नाही आहे, हे तुम्ही कमवलेलं आहे, तुमच्या कल्पनेमध्ये आहे. हे सगळं तुम्ही सोडू शकता, त्यामध्ये कुठलंही पाप नाही आहे. पण जर तुम्ही शरीर सोडण्याचा प्रयत्न केला, जे भगवंताने दिलेलं आहे, निसर्गाची किमया आहे, त्यामध्ये दुष्परिणाम होतील. कारण तुम्ही अजून सूक्ष्म शक्तींना जाणत नाही आहात की किती डायमेन्शन्स आहेत शरीर सोडल्यावर. बघा, आता आपण शरीरामध्ये आहोत. शरीरामध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये 2 चार्जेस आहेत. एक
इलेक्ट्रिक चार्ज आहे, ज्याला आपण मेंदू म्हणतो किंवा हृदय म्हणतो, आणि 2 मॅग्नेटिक चार्ज आहे. मॅग्नेटिक चार्ज म्हणजे जिथे आपला मेंदू चालू आहे. मेंदू हा मॅग्नेटिक तरंग खेचत असतो आणि हृदय हा इलेक्ट्रिक तरंगाने त्याला सपोर्ट करत असतो. त्यामुळे आत्ता तुम्ही सगळे निर्णय घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला खूप दुःख असेल, म्हणजे सहन नाही होतं दुःख, तर तुम्ही घर सोडू शकता. तुमच्यासाठी सरकार तुम्हाला मदत करू शकतात, समाज मदत करू शकतात, मित्र मदत करू शकतात, खूप काही लोक तुम्हाला शरीरात असताना मदत करू शकतात. पण एकदाच जर तुम्ही शरीर सोडलं तर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड सोडता आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जाता, आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणीही कोणाचा वाली नसतं, आणि तिथे लाखो वर्ष तुम्हाला तुंबून राहावं लागेल. यापेक्षा आत्महत्याचं विचार करण्यापेक्षा सल्युशनकडे विचार करा. सल्युशनकडे पण विचार नाही करायचा आहे तर तुम्ही शरीरात राहूनच बघा. आत्ता तुमच्यावर जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते भूतकाळात काहीतरी केल्यामुळे तुम्ही वर्तमान काळात ते प्रॉब्लेम फेस करताय. मग तुम्ही स्वतःबरोबर बसून भूतकाळात काय काय चुका झालेल्या आहेत त्याला सावरण्याचं काम करा. शरीर सोडणं हा त्याच्यावर उपाय नाही. मी खूप आत्मीयतेने सांगतोय, कारण मी हे सगळं अनुभव केलेलं आहे की शरीर सोडल्यावर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये जाल, ती तुम्हाला सहन करता येणार नाही. त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो, योग साधना लागते. तीच व्यक्ती शरीर सोडल्यावर दुसरं शरीर घेताना बरोबर करते. पण आपल्याला टेक्निकॅलिटी माहीत नाही आहे, म्हणून शरीरामध्ये राहूनच तुमचे जे काही इश्यूज आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कोणाबरोबर तरी शेअर करा आणि त्यातनं बाहेर या. शरीर सोडणं हा काही पर्याय नाही आहे आणि तो निसर्गाच्या अगेन्स्टचा पर्याय आहे. याच्यावर खूप काही बोलता येईल, खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून सर्वात प्रथम जेव्हा आपल्याला अध्यात्म करायचं आहे त्यावेळेला मृत्यूची भीती आणि आत्महत्येचे विचार हे आले तर तुम्ही अध्यात्मामध्ये नाही, तुम्ही कुठेतरी अडकलेला आहात. म्हणून तुम्ही कोणाशी तरी बोला, मार्ग काढा, सगळं सोडा जे तुम्ही निर्माण केलं आहे, पण शरीर सोडू नका. कारण शरीर हे भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे. ती संपत्ती आहे निसर्गाची. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते आपल्याकडनं शरीर घेऊ शकतात. आपण शरीर सोडू शकत नाही. त्यामुळे विवेक आणि वैराग्य याचं मेल करून आपलं जीवन सरळ करा आणि मृत्यूची भीती काढा, आत्महत्याचे विचार काढा. फक्त आणि फक्त विवेक आणि वैराग्य याचा वापर करा आणि कन्सल्टेशन घ्या. भगवद्गीता वाचा, अवधूत गीता वाचा, वातावरण बदला, सगळं बदला, पण असे विचार आणू नका. हा सत्संग ऐकल्यामुळे आपला खूप खूप धन्यवाद. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.